भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांचे सुपुत्र भिवंडी पश्चिम विधानसभा युवा सेना अध्यक्ष तेजस मनोज काटेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजसेवा करण्याचा संकल्प केला। गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत शिवसेना शाखा कामतघर येथे भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। विमला आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने या शिबिराला शेकडो गरजू नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर व कार्यकर्त्यांनी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले। यावेळी भिवंडी मनपाचे माजी शिक्षण मंडळ सभापती सुंदर नाईक, नगरसेवक संदीप भोईर, रजनीश पाटील, राम पाटील, शरद म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी तेजस काटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजसेवेच्या उपक्रमाचे कौतुक केले। हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहे। कामतघर शिवसेना शहर शाखा येथे सन्माननीय उपमहापौर मनोज काटेकर यांच्या सहकार्याने आणि आमचे युवा भिवंडी पश्चिमचे युवा प्रमुख तेजस्वी काटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर शाखेमध्ये चष्मे वाटप, डोळ्यांची तपासणी आज सुरू आहे आणि यासाठी तेजस काटेकर यांनी पुढाकार घेऊन विमला हॉस्पिटलच्या सहकार्याने आज डोळे तपासणी सुरू आहे। जवळजवळ 150 ते 200 लोकांची आज नाव नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यात 8 ते 9 मोतीबिंदूचे पेशंट आढळलेले आहेत आणि त्या मोतीबिंदूच्या पेशंटना सर्व उपचार हे मोफत करून देतील असे भाई तेजस काटेकर यांनी वाढदिवसा निमित्ताने ते त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणार आहेत आणि आजच्या भव्य अशा डोळे पाहण्याच्या दृष्टीने तेजस काटेकरनी एक चांगला टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि नक्की या माता भगिनी इथे त्याला आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतील अशी मला आशा वाटते। जय हिंद। मी माझ्यातर्फे तेजस काटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील येणाऱ्या त्यांच्या आशा अपेक्षा असतील या लोकांच्या मार्फत, या लोकांच्या आशीर्वादाने त्या नक्कीच पूर्ण होतील अशी मी आशा व्यक्त करतो। सेना अध्यक्ष आणि माजी उपमहापौर मनोजजी काटेकर साहेब यांचे सुपुत्र तेजस काटेकर यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर लावले, डोळे तपासणी लावले। त्यामध्ये कामतघर, ताडाली परिसर, नारपोली परिसरातील जनतेला कामतघर, ताडाली, नारपोली परिसरातील जनतेचे डोळे तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर खूप चांगल्या प्रकारे उपक्रम त्यांनी हाती घेतलाय आणि मी इथे बघतोय का या परिसरातील हजारोंच्या संख्येने लोक इथे आपलं आरोग्य तपासणी करतात, डोळे तपासणी करतात। साधारण मी आता थोडी माहिती घेतली, 10 लोकांचा मोतीबिंदू
इथे सापडल्या आणि त्यांचं पुढे ऑपरेशन सुद्धा मोफत होणार आहे आणि डोळे सुद्धा तपासणी मी माझी सुद्धा करून घेतली आहे. खूप छान प्रकारे इथे आरोग्य शिबिर लावले, त्याबद्दल मी तेजस काटेकर यांचा मी धन्यवाद मानतो. आणि येणाऱ्या काळात हा युवा नेता मला निश्चित हे विश्वास आहे का तो येणाऱ्या काळात नगरसेवक बनेल आणि आपल्या वडिलांप्रमाणे या कामतगर ताडाली परिसरात नाव आणि आपली ख्याती कमवेल. मी संदीप भोईर, वार्ड क्रमांक 21 नगरसेवक. मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने भिवंडी युवा सेना अध्यक्ष तेजस काटेकर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि आई वराल देवीची आणि प्रार्थना करतो तर त्यांचा पुढील आयुष्य उदंड निरोगी राहो आणि त्यांच्या हातून जे समाजसेवेचे जे कार्य सुरू आहे ते निरंतर पुढेही चालूच राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. कामात येते माझ्या वाढदिवसानिमित्त हा मोतीबिंदू ऑपरेशन आणि आय चेकअपचा कॅम्प लावलेला होता. प्रत्येक दिवशी येणाऱ्या प्रत्येक कार्याला आपण कसं समाजासाठी फायदेशीर ठरवू शकतो त्याचाच प्रयत्न आज आम्ही करत असतो. माझ्या वडिलांपासून आज आमच्या घरातली दुसरी पिढी जी समाजकार्यात आहे, तरी वाढदिवसाच्या निमित्त जो हा उपक्रम ठेवला त्याच्या माध्यमातून आज 24 आमच्याजवळ नावं आलेली आहेत जे मोतीबिंदू ऑपरेशनला 12 तारखेला शिवसेना शाखा कामातून इथून जाणार आहे. तसंच 1400 चष्मे मोफत चष्मेचा वाटप केलेला आहे. जवळजवळ 250 लोकांचा इथे चेकअप झालेला आहे, त्यांना मेडिसिन फ्री मध्ये दिलेल्या आहेत. येणारा प्रत्येक उपक्रम हा समाजासाठी फायदेशीर ठरो अशी आमची प्रयत्न असते आणि सदैव राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी शुभेच्छा दिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले किंवा बॅनरच्या माध्यमातून झाले, फोन करायच्या माध्यमातून झाले, सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तसंच संध्याकाळचा काही केक कापण्याचा काही प्रोग्राम नसणार आहे, जे येतील ते शाखेत बसणार आहे. नंतर अजून मोठा समाजकार्य करायचा माझ्या मनात विचार होते, परंतु माझ्या आजोबाच्या मम्मीच्या पप्पांचा स्वर्गवास झाल्यामुळे ते सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत व समाजाला उपयोगी असा एक छोटासा कार्यक्रम आम्ही ठेवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढे पण मला बर्थडे साठी शुभेच्छा आले त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.